नवी मुंबईतल्या MIDCच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करण्यात आलेला आहे। झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटांची घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यासाठी बांधकाम व्यावसायिकांची नेमणूक करण्याचं टेंडर काढण्यात आलंय। या निर्णयाला MIDC मधील झोपडपट्टी धारकांनी तीव्र विरोध केलाय। झोपडपट्टी धारकांना तुटपुंज्या घरामध्ये पाठवून बाकी भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली आहे। हा निर्णय रद्द केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। मागणी आहे की MIDC ने जो रिडेव्हलपमेंटचा जो टेंडर काढलाय 24 मार्च 2026 रोजी, या टेंडर मध्ये बिल्डरची नेमणूक करणे त्याच्यामध्ये मेन हेतू आहे आणि त्या अनुषंगाने जेवढे या MIDCच्या भूखंडावर जे झोपडपट्टी झाली आहे त्या झोपडपट्टी धारकांना 300 स्क्वेअर फूटचे घर त्याच्यामध्ये देण्यात येईल असं त्याच्यामध्ये नमूद आहे। आणि कुठेतरी हे अन्यायकारक भूमिका MIDC कडून घेण्यात आलेली आहे, जे आमच्या गोरगरीब कष्टकरी नागरिकांना हे मान्य नाहीये।